नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता स्वानंदीने जी साडी नेसलेली असते त्या साडीतलं रूप बघून समर तिच्याकडे पाहतच असतो। तेव्हा आता स्वानंदीला कळतच नाही की समर आपल्याकडे असं का बघतोय, म्हणून ती विचारते की राजवाडे काय झालं, तुम्ही असं माझ्याकडे का बघतात, काही वेगळं दिसत आहे का, रंग खूप घडत दिसतो का। अंशुमन आणि सुष्मिता या दोघांना असं वाटायला नको की रिसेप्शन त्यांचं आहे आणि आपणच जास्त तयार झालो। तेव्हा समर पाहतच असतो। तर स्वानंदी म्हणते की थांबा, मी आता साडी चेंजच करून येते। समर म्हणतो की नका आणि तो तिचा हात धरतो। तेव्हा स्वानंदी पाहत असते। समर म्हणतो की हे बघा, तुम्ही साडी चेंज करू नका, तुम्हाला हा रंग खूपच छान दिसतो। त्यावरती स्वानंदी बघते आणि विचारते की पण तुम्ही माझ्याकडे असे रोखून का बघत होतात। तेव्हा आता समर म्हणतो की आजी लावते ना कानाच्या मागे दृष्ट लावू नये यासाठी। त्यावरती स्वानंदी म्हणते की काळा टीका। समर म्हणतो की हो हो ती लावा, म्हणजे माझ्या मैत्रिणीला कोणाची दृष्ट लागणार नाही तर। स्वानंदीला फारच हसायला येतं। स्वानंदी म्हणते की तुम्ही काय बोलतात, मला कशाला कोणाची दृष्ट लागेल। समर म्हणतो की लागेल, कारण तुम्ही खूपच सुंदर दिसतात, अगदी नक्षत्रासारखं तुम्ही सुंदर दिसत आहात। सांगा ना ती डबी कुठे आहे काजळाची, मी लावतो। तेव्हा आता स्वानंदी हसते, खूपच लाजते आणि ती तिथे आहे, थांबा मी घेते लावते असं म्हणून ती आता काजळाची डबी घेते। समर आपल्या हाताने तिच्या कानामागे आता तो काजळाचा टीका लावतो। स्वानंदी खूप लाजत असते आणि समर सुद्धा आता खूपच आता खुश आहे आणि हसून म्हणतो की आता तुम्ही दृष्ट सेफ झालात। तेव्हा स्वानंदीला फारच हसायला येते। स्वानंदी खूप हसत असते तर समर म्हणतो की नाही, खरंच खूप सुंदर दिसतात, म्हणजे हे बघा सौम्य रंग आहे तर ते तुमच्यावर छान दिसतातच, परंतु असा रंग सुद्धा तुमच्यावर खूपच छान दिसेल। त्यावरती स्वानंदी मात्र आता हसते खूपच हसते आणि थँक्यू असं म्हणून तुम्ही सुद्धा खूपच छान दिसता असं म्हणते। त्यानंतर समर म्हणतो की हे बघा जशा आहे तशा तुम्ही खाली या, मी तुमची वाट बघतोय, तोपर्यंत मी पुढे जातो। आणि पुन्हा जायच्या वेळेस तो मागे वळून तिच्याकडे पाहत असतो आणि म्हणतो की खरंच विलक्षण सुंदर दिसतात तुम्ही, म्हणून स्वानंदी आता खूपच लाजत असते आणि आरशामध्ये बघून मात्र ती आता स्वतःकडे बघून हसत असते, तिला खूप आनंद होतो। त्यानंतर आता इकडे मलिका आणि अंशुमन एका रूम मध्ये आहेत। आता अंशुमन मलिकाला म्हणतोय ताईने मला सांगितलं आणि चिंगीचं बाळ मात्र राहणार नाही आणि चिंगी सुद्धा नाही राहणार आणि अगदी ती ढगात जाईल, म्हणून मी माझं ओके दिलं। त्यानंतर मात्र चिंगीचं बाळ मारण्यासाठी ताईला जे करायचं होतं ताईने केले। अर्पिताने मात्र चिंगीला आता पायरीवरून जे काही तेल तिने सांडलेलं होतं ते म्हणजे चिंगीला कसं पायरीवरून खाली पाडलं, चिंगीचं बाळ राहिलं नाही, या सगळ्याला अर्पिता कारणीभूत आहे आणि त्यावेळेस तिने हे सगळं प्रकार कसा घडून आणला हा सगळं काही अंशुमन आता मलिकाला सांगत आहे। चिंगी मात्र आता अगदी आपल्या पोटाला हात लावत खाली येत असते, ती आपल्या बाळाच्याच नादात असते आणि तेवढ्यात तोपर्यंत अर्पिता पायरीवर तेल सांडून ठेवते, जेणेकरून चिंगी पाय घसरून खाली पडेल आणि पोटावर पडल्यानंतर तिचं बाळ तर जाईलच। त्याच वेळेस आता तेल वगैरे सांडून ठेवते तर चिंगी खाली येत असते, तिचं लक्षच नसतं, ती आपल्या बाळामध्ये मग्न असते, म्हणजे पोटाला हात लावत। आणि तेवढ्यात मात्र अर्पिता लगेच लपून बसते। अर्पिता लपून बसून चिंगीची गंमत पाहत असते। चिंगी खाली येत असताना पायरीवरून तिचा पाय घसरतो आणि ती तशीच आता खाली येऊन पोटावर पडते आणि पोटावर पडल्या क्षणी आता तिचं बाळ मात्र गेलेलं असतं। तेव्हा मात्र आपीला खूपच आनंद झालेला असतो, ती हसत असते। तर आता हे सर्व काही ऐकल्यानंतर मलिका म्हणते की हो, मी मुद्दामच मात्र अपीला हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं, म्हणजे आपल्यावर डाऊट यायला नको, कारण त्या म्हातारीला सुद्धा मी असंच पाडण्याचा प्रयत्न केला होता। तेव्हा अंशुमन म्हणतो की बरं झालं तुम्हाला पाठवलं नाही, नजर ठेवण्यासाठी जर मी गेलो असतो तर आणखीन एक राडा झाला असता। आणि तेवढ्यात मात्र म्हणजे आता मलिकाने अर्पिताने हॉस्पिटलमध्ये जाऊन जी गुड न्यूज दिलेली आहे की आता चिंगीचं बाळ गेल्याचं सांगितलेलं असतं आणि हे आपल्यासाठी खूपच मोठी गुड न्यूज आहे असे खोशोट हॉस्पिटलमधून तिने म्हणजे मलिकाला फोन केलेला असतो आणि हे सगळं घडलेला प्रकार आता मलिका अंशुमनला सांगत आहे। अर्पिता खोशोट म्हणत असते की अगं मम्मा, आपला अंशू वाचला। तेव्हा मलिका म्हणते की हो ना, खरंच मला आज तुमचा अभिमान वाटतो, दोन्ही मुलांनी माझी मान ताट केलेली आहे, म्हणून मी तुमच्यावर खूपच खुश आहे। अर्पिताला तिने काहीने घरी बोलावलेलं असतं, मी तुझी वाटच बघते, मला खूप खूप लाड करायचे आहे तुझे। तेव्हा लगेच आता अर्पिता म्हणते की हो यस मम्मा, बाय बाय। आणि मलिका मात्र अंशुमन म्हणते की हो ना, तेव्हा मला जी खुशखबर मिळाली की चिंगीचं बाळ गेलं, परंतु ती चिंगी जर गेली असती कायमची ढगामध्ये तर आणखीन आनंद झालेला असता। तेव्हा अंशुमन म्हणतो की मी तर इतका खुश झालो होतो कारण मला पार्टी करावीशी वाटत होती। मलिका म्हणते की अरे हे बघ, आता मात्र मी नेहमीच एक आपलं प्याद वापरलं होतं आणि आता मलिकाने मात्र मंदा आणि सुष्मिताला हे सर्व सांगितलेलं असतं। आता मात्र चिंगीचं बाळ गेलं त्यामुळे काही उपयोग तिचा होणार नाही। तेव्हा मंदा म्हणते की हो ना, तिने पायरी बघून चालायला हवं होतं, ती स्वतःच्या पोटच्या पोराची तिने चिंता केली नाही, मग आपण कशाला वाईट वाटून घ्यायचं बरं।
आणि बघा ना, चिंगी मात्र किती खोटं वागली. तिला मात्र ह्या घरची सून व्हायचं होतं आणि आपल्या जावई बापूंच्या गळ्यातच पडली होती ती. आणि बघा त्यांना किती मनस्ताप भोगावं लागलं हो. परंतु देव मात्र त्यांना आता खरंच वाईट शिक्षा देईलच आणि शिक्षाच आहे तिला. तेव्हा आता मलिका म्हणते की हो ना, काय करणार, कारण मात्र त्याच्याच बाळाला मात्र ती आता एक शिक्षा म्हणून वापरत होती आणि ते पण माझ्या अंशुमनच्या विरुद्ध. आणि मला तर असं वाटायला लागलं की पुढे तिने मात्र सुशला सुद्धा छळायला मागे पुढे म्हणजे कमी केलं नसतं. आता सुष्मिता खूपच घाबरते आणि ती मलिकाला म्हणलेली असते की आणि मंदाला मी काय केलं. तर मलिका म्हणते की बघ हा, तुमची सुष्मिता किती भोळी आहे आणि हे बघ बाळा, तिचा अंशुमन डोळा होता आणि बघ ना, तू हे लग्न करून या घरात आली, आपलेच दात आणि आपलेच होठ, स्वानंदी आहे ना तिला मदत करण्यासाठी. मग आपण तर काय केलं असतं, आपण कोणीही काही करता आपल्याला आलं नसतं. तेव्हा मलिका म्हणते की मी तर म्हणते की बरं झालं, एका दृष्टीने तिला एक नंबरची अद्दल घडली आणि बघा ती कोणत्याही आता श्रीमंत मुलाच्या फंद्यात नाही पडणार, कारण एका प्रकारची तिला चांगली शिक्षा मिळाली. आणि इतर वेळेस सुद्धा आता इतर मुलांना आपल्या फासामध्ये अडकवण्या म्हणजे ऐवजी आता ती 10 वेळा विचार करेल. तेव्हा आता मलिका खुश होत म्हणते की हो ना, आता मात्र आपलं सगळं काही लक्ष तुमची सुष्मिता आणि माझा अंशुमन यांच्यावर असायला हवं. चिंगीचा विचार करणं आता सोडून द्यायचा. मलिका खूपच खुश होऊन मंदा आणि सुष्मिता या दोघींना आपल्या घोळात घेते. तेव्हा मंदा म्हणते की तुम्ही कशाला काळजी करतात, अगदी नगाला नग आहे ते, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, एकदम परफेक्ट एकमेकांना मॅच आहेत, अगदी छान संसार करतील. सुष्मिता खूप खुश होऊन हसत असते. तेव्हा मलिका त्यांना म्हणलेली असते की लग्न तर तुम्ही मान्य केलं, पण तुमच्या घरच्यांचं काय, आदिरा आणि रोहन आणि तुमचे मिस्टर यांनी मान्य करायला नको का. तो मंदा आता मलिकाला म्हणलेले असते की विहीनबाई तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, माझ्या घरच्यांना मात्र आता हे लग्न मान्य करण्याची जबाबदारी माझी असेल. म्हणून मलिकाला खूपच आनंद होतो. मंदाला बरोबर ती घोळात घेते. आता मलिका नाटक करत म्हणते की खरंच आता हातामध्ये हात घेते आणि थँक्यू सो मच. हे सगळं काही आता तिने सुष्मिता आणि मलिकाला आपल्या घोळात कसं घेतलेलं असतं हे सांगते. हे ऐकून अंशुमन तर खूपच खुश होतो. त्यानंतर आता रिसेप्शनची सगळी तयारी झालेली असते. आजी सुद्धा पारंपरिक पद्धतीने मस्त लुगडं घालून तयार असतात आणि तेथे त्यांच्या आता जय स्नेही आहे, तर त्या सुद्धा मस्त आता असं पारंपरिक लुक घेऊन तयार होऊन आलेले असतात. तर त्या म्हणतात की खरंच आम्हाला मात्र हा लुक म्हणजे पारंपरिक पद्धतीने सोहळा फारच आवडला. आजी म्हणते की हो ना, समर म्हणजे माझ्या पिंट्याची आयडिया आहे. मलिका आणि आजी सगळ्यांचं स्वागत छान प्रकारे करत आहेत. समर आणि आनंद यांच्या आता डेकोरेशन वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे की नाही आणि सगळं खूप छान झालेलं आहे, म्हणून एकमेकांशी ते गुजबुजत आहेत. समर विचारतो की आपल्या मीटिंगचं काय झालं. आनंद म्हणतो की बघ आजच्या दिवस मी पोस्टमन केलेली आहे आणि मी फोन करून त्यांना सांगितलेलं आहे ते येतीलच. आता पाहुणे येतच असतात, सगळेजण आता मस्त त्यांचे स्वागत करत आहे. आणि तेवढ्यात आता हे रशियाचे जे क्लायंट आहेत, मेन गेस्ट, ते सुद्धा आलेले आहेत. आनंद त्यांचं छान प्रकारे स्वागत करतो आणि या समर म्हणजे सर तुमची वाटच बघत होते. आजी त्यांना नमस्कार वगैरे करते. आता सगळेजण त्यांचं छान प्रकारे स्वागत करत आहे. आनंद तर खूपच छान. समर आता त्यांचं स्वागत करून त्यांना नमस्कार वगैरे करतो आणि म्हणतो की कसं वाटलं. त्यावरती मात्र आता ते म्हणतात की खूपच छान, आजची तयारी आम्हाला खूपच आवडली, डेकोरेशन वगैरे सगळं काही छान आहे. आणि आता सगळेजण आतमध्ये आल्यानंतर स्वानंदी बाहेर येते, समरजवळ येऊन उभी राहते. समर तिच्याकडे बघून हसतो. तेवढ्यात मंदा, बाबा, रोहन, अदिरा खूप छान तयार होऊन आता आलेले असतात. आजी त्यांचं छान प्रकारे स्वागत करते. मंदा विचारते की काय विहीनबाई मलिकाला, काय कसं वाटतंय. आता लगेच मलिका म्हणते की हो ना, आज मात्र सुष्मिता आणि अंशुमन यांच्या लग्नाचं रिसेप्शन आहे. तर मंदा म्हणते की हो ना, तुमची साडी फारच सुंदर आहे. आणि तेवढ्याच स्वानंदी बाबांच्या जवळ येते. बाबांना विचारते की बाबा तुम्ही कसे आहात. बाबा म्हणतात की मी बरा आहे, तू कशी आहे बाळा. तेव्हा स्वानंदी फक्त मान डोलावते. रोहन विचारतो की काय ताई तू ठीक तर आहेत ना. मंदाचं सगळ्याला काही लक्ष तर सुष्मिता केव्हा येईन बाहेर याकडे असतो. समोर लांबूनच यांच्याकडे पाहत असतो. बाबा विचारतात की अगं नंदू, सुष्मिता कुठे आहे. सर स्वानंदी म्हणते की बाबा ती तयार होते, येतच असेल. आता बाबा म्हणते की मी जरा समर रावांशी बोलतोय, मला बोलायचं आहे त्यांच्याशी. म्हणून आता बाबा हे समर यांच्याजवळ येऊन उभा राहतात. स्वानंदी आता रोहन आदिरा यांना बसायला सांगते. तर बाबा आता समर जवळ येतात आणि म्हणतात की नमस्कार जावई बापू. समर विचारतो की बोला ना, काय म्हणतात. बाबा म्हणतात की खरं तर हे बघा, सुष्मितानी जो मूर्खपणा केला त्याबद्दल खरंच मला जावई बापू माफ करा. समर मोठ्या मनाचा असतो. समर म्हणतो की नाही हे बघा, खरं तर आता बाबा अंशूच्या वतीने मात्र मी तुमची माफी मागतो, कारण त्याने चूक केलेली आहे. आणि तेवढ्यात आता ह्या दोघांना बोलून न देण्यासाठी मंदा आणि मलिका लगेच त्यांच्याजवळ येऊन उभ्या राहतात. वर हात जोडून उभा असतो. बाबा म्हणतात की नाही हो, तुम्ही कशासाठी माफी मागता तो,
कारण उगाच मात्र ती विचित्र सुष्मिताच वागली. तर मलिका लगेच मध्येच म्हणते की जाऊन द्या, अहो कशाला तो विषय काढायचा, इतकं छान वातावरण आहे, रिसेप्शन आहे, मग कशाला ह्या सगळ्या गोष्टी उकरून काढायच्या बरं. तेव्हा मंदा लगेच म्हणते की हो ना, सेम, कारण मी सुद्धा यांना हेच सांगत असते. शेवटी मात्र आता ही मंदा आणि मलिका बाबांना मात्र आता समोर जवळून बाजूला बसायला सांगते, या ना या, खूपच आग्रह करते. तेव्हा आता बाबा आणि मंदा एका तेथे टेबलवर जाऊन बसतात. तर मलिका लगेच आता समरला म्हणते की हो ना, अरे मुलांकडून चुका झाल्या, पण खरंच समोर तू मोठ्या मनाने अगदी समजून घेतल्या, त्यांना माफ केलं, अरे इतका छान कार्यक्रम अरेंज केला, मग सोडून दे. तेवढ्यात मात्र अर्पिता आता मम्मा करतच येते. आता मम्मा म्हटल्यानंतर आता समर, स्वानंदी आणि आजी रागाने अर्पिताकडे पाहत असतात. स्वानंदीला सुद्धा राग येतो आणि समरला सुद्धा. तर मलिका खूपच खुश होते. समर रागाने मलिकाकडे बघत असतो. मलिका धावतच अप्पी जवळ येते, तिला घट्ट मिठी मारते. दोघी एकमेकांना घट्ट मिठी मारत मम्मा अप्पी असं करत असतात. आजी म्हणते की काय ग अर्पिता, गेली सुद्धा आणि लगेच आली पण. आता मलिका म्हणते की आई मीच बोलवलं, कारण सख्या भावाचं रिसेप्शन आहे, आपली डॉल आली, मग अप्पी यायला नको का. तेवढ्यात अर्पिता म्हणते की मम्मा बघ ना, दादाने आणि आजीने मला आमंत्रणाचा तर फोन सुद्धा केलेला नाही. दादाने मला ज्या प्रकारे हकललं ना, तर मी येणारच नव्हते. आता सगळेजण हिचं बोलणं ऐकत असतात आणि रागाने बघत असतात. आणि बघ ना मम्मा, अगं तू मला कॉल केलास आणि म्हणून मात्र मी तुझ्या आग्रहामुळे इथे आले. तेव्हा समोर रागानेच बघत असतो. तर अर्पी म्हणते की अरे दादा बस ना, तुला आवडलं नाही का मी इथे आलेलं. ठीक आहे मी निघते, कारण कोणी काही बोलतच नाही. तर मलिका म्हणते की अप्पी अगं थांब, अगं समोरचा मान ठेवला, तू माहेरी आली आणि मग हे बघ तू सासरी गेली होती आणि आता माहेरी आली, त्यामुळे आता हे रिसेप्शन झाल्याशिवाय मी तुला कुठेही नाही जाऊन देणार की नाही आई. तर आजी काहीच बोलत नसतात. तर मलिका लगेच म्हणते की बघ त्या हो म्हणाल्यात. आजी लगेच आता मलिकाकडे रागाने पाहते. त्यानंतर आता मलिका अंशुमनला आवाज देते. अंशुमन मात्र आता तेथे येतो आणि आता ही मलिका तिची मैत्रीण आहे डॉली, तर अंशुमनची आणि तिची ओळख करून देते. तर समर, स्वानंदी हे सगळेजण पाहतच असतात. आता डॉली तर खुश म्हणते की अगं मलिका तुझा मुलगा तर खूपच हँडसम आहे. तर अंशुमन हात जोडत म्हणतो की नमस्कार डॉली काकू. तेव्हा आता त्या डॉली काकू म्हणतात की अरे काकू काय, अरे असं नको म्हणू, तू फक्त मला डॉली म्हण. तेव्हा अंशुमन म्हणतो की हो डॉली. तर डॉली विचारते की काय रे तुझी बायको कुठे आहे. तुझ्या बायकोबद्दल मात्र मलिकाने खूपच कौतुक केलेलं आहे. खूपच सुंदर आणि चांगल्या संस्कारात, घरातील जे संस्कार आहेत ना त्या घरातील मुलगी आहे असे तिने मला सांगितले. अंशुमन म्हणतो की हो ना, टॅलेंटेड सुद्धा आहे. तर डॉली विचारते की अरे पण ती आहे तरी कुठे, कुठे लपवून बिपून ठेवली की काय, म्हणून डॉली काकी खूपच हसते. तेवढ्याच समोर मात्र आता स्वानंदीला विचारतो की सुष्मिता कुठे आहे, ती आली का नसेल. तर स्वानंदी म्हणते की हो मी बघतेच. तेवढ्यात अर्पिता मात्र आता स्टेजवर येते आणि म्हणते की ऐका, आपण हे फंक्शन आहे तर जिच्यासाठी केलं होतं, तर ती आलेली आहे, माझी लाडकी बहिणी सौ सुष्मिता अंशुमन राजवाडे. आपल्या भेटीला ती आलेली आहे, त्यामुळे जोरात टाळ्या वाजून आपण तिचं स्वागत करूयात. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवत असतात. तेव्हा आता जेव्हा सुष्मिता ही खाली येत असते तर सगळेजण टाळ्या वाजवत असतात. परंतु जेव्हा समर, स्वानंदी आणि घरातील सगळेजण सुष्मिताला बघतात तेव्हा सगळेजण शॉक होतात, कारण सुष्मिताने आता तसा लुक केलेलाच असतो, एकदम मॉडर्न लुक आणि हाफ कपडे वगैरे, आणि आता सगळं काही तिचं पारंपरिक तर काहीच नसतं. स्वानंदीने तर तिला नेसायला मस्त पैठणी आणलेली असते, ज्वेलरी आणलेली असते, पण इने आता अंशुमनने दिलेले जे काही हे शॉर्ट कपडे आहेत तर ते शॉर्ट कपडे घालून ती आता खाली आलेली असते. सगळेजण तिच्याकडे पाहतच असतात. तिला असं वाटतं की खरंच मी तर खूपच ब्युटिफुल दिसत आहे आणि काही हवाई सुंदरी वगैरे दिसते की काय, म्हणून सगळेजण माझ्याकडे असे बघत आहे. तेव्हा सगळेजण मात्र आता ह्या सुष्मिताकडे रागाने पाहत असतात. अर्पिता लगेच आता तिचा हात धरते आणि तिला स्टेजवर घेऊन येते. अंशुमन आणि तिचा एकमेकांच्या हातामध्ये हात देते. सुष्मिता खूपच खुश असते. अंशुमन तिच्याकडे बघून हसतो, परंतु स्वानंदी, समर, अधिरा, रोहन आणि बाबा हे सगळेजण मात्र रागाने ह्या सुष्मिताकडे पाहत असतात. आता आजीला सुद्धा फारच राग येतो, कारण सुष्मिताने सगळं काही आता हे मॉडर्न पद्धतीने केलेलं असतं. तेवढ्यात डॉली काकू मात्र आता ह्या मलिकाला म्हणतात की काय ग, तुझी सून आहे तर ती आता एक हिरोईनच दिसते, तू तर काय म्हणाली होती की आपल्यासारखी आहे, एकदम संस्कारी, आणि मग हे कसले संस्कार. तेव्हा लगेच आता दुसऱ्या एक ताई आहे तर त्या म्हणतात की हो, अशा टाईपचे मात्र मॉडर्न लुक आम्ही बघितलेले आहेत, असल्या पारंपरिक सोहळ्यामध्ये नाहीत. हे बघा आम्हाला मात्र ट्रेडिशनल कपड्यामध्ये यायला सांगितलं आणि स्वतः बघा टाईट बघा अगदी असे एंट्री घेऊन आली. तेव्हा लगेच आता डॉली म्हणते की हो ना, कौटुंबिक सोहळ्यामध्ये जर ह्या
राईट नेम असे एंट्री घेतली. हे तर जरा सरप्राइजिंग आहे. तेव्हा दुसरी ताई म्हणते की हो ना, हे तर खरंच खूप आहेच. तेव्हा आता इतर ज्या काही आलेल्या पाहुण्या आहेत तर त्या सुद्धा एकमेकीमध्ये कुजबूज करायला सुरुवात करतात. ही असले कसले कपडे घालून आली आणि स्वतः बघा आपल्याला मात्र पारंपरिक कपडे घालून यायला सांगितले आणि स्वतःने पूर्णपणे मॉडर्न लुक केलेला आहे. तेवढ्यात मात्र आता ज्या आजीच्या स्त्रिया आहेत तर त्या आजीजवळ येतात आणि म्हणतात की अहो हे बघा नलिनीताई, ह्या तुमच्या नवीन सुनबाई का, नाचसूनबाई, आणि ह्या तर वेगळंच प्रकरण दिसतंय, एकदम मॉडर्न आहे. तेव्हा लगेच त्या दुसऱ्या ताई म्हणतात की हो ना, तुमचं घराणं इतकं मोठं, आम्हाला तर असं वाटलं होतं की तुमची ही अगदी नाचसून संस्कारी असेल, अगदी मस्त शेला वगैरे घेऊन येईल आणि हे वेगळंच काहीतरी. पिक्चर मधल्या ज्या हिरोईनी असतात ना छोट्या छोट्या कपड्यातील, तशी दिसते ही. बाबा हे बाकीचे सगळेजण ऐकून घेतात. बाबा म्हणतात की आता ही मुलगी इथे आणखीन काय मूर्खपणा करणार आहे कुणास ठाऊक. तेव्हा आता समर सोनंदीला विचारतो की हे काय आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये ही अशी कशी आली. तेव्हा आता सोनंदी म्हणते की हो ना, मला सुद्धा माहिती नाही, कारण ती असं नाही वागू शकत, फक्त तुम्ही मला 1 मिनिट द्या बरं, मी त्याच्याशी बोलते. म्हणून सोनंदी आता सुष्मिताच्या जवळ येते आणि सुष्मिताला विचारते की हे तू काय घालून आलीस आणि हे कपडे का घातलेस. तेव्हा सुष्मिता म्हणते की ताई अगं तूच तर मला हे कपडे घालायला दिलेस. तेव्हा सोनंदी म्हणते की जरा हळूच बोल. तेव्हा सुष्मिता म्हणते की अगं हे बघ ताई, मी हळूच का बोलू, तूच तर मला हे कपडे घालायला दिलेस. सोनंदी म्हणते की अगं मी तुझ्यासाठी पैठणी आणि शेला दिला होता, तो कुठे आहे. तेव्हा सुष्मिता म्हणते की कसली पैठणी आणि कसला शेला, मला तर फक्त हे मिळालं. सोनंदी म्हणते की मी माझ्या हाताने पेशवांच्या हातामध्ये पैठणी आणि शेला दिला होता आणि त्याला मॅचिंग ज्वेलरी वगैरे सगळं काही दिलं होतं. तेवढ्यात सुष्मिता लगेच आता आजीला म्हणते की ग्रॅनी बघा ताई काय म्हणते, आणि मी तिने तर मला हेच दिलं होतं. तेव्हा ग्रॅनी आजी म्हणजे आता ही आजी म्हणते की अगं मी सुद्धा पाहिलं होतं, तिने मात्र पैठणी आणि शेला आणला होता. तेव्हा सोनंदी म्हणते की एक्झॅक्टली आजी, मी ती पिशवी घेतली आणि तुम्हाला दाखवली आणि यांच्या बेडरूम मध्ये देण्यासाठी गेले होते. सुष्मिता तू बाथरूम मध्ये होती आणि अंशुमनला म्हणते की तू माझ्या हातून पिशवी घेतली. अंशुमन म्हणतो की तीच पिशवी मी सुष्मिताला दिली, त्यामधून मात्र पैठणी आहे की ड्रेस आहे मी उघडूनच बघितलं नाही. तेव्हा सुष्मिता म्हणते की हो, त्याच बॅग मधून मी हा ड्रेस घातलाय. तेव्हा सोनंदी म्हणते की अगं मी तुला म्हणते ना, मी तुला साडी आणि शेला दिलेला होता, मी तुला असा ड्रेस घालायला का देईल बरं. आणि तेवढ्यात अर्पिता लगेच पुढे येते आणि सोनंदीवर आरोप करते, तू मुद्दाम हे सर्व केलं कारण तुला अंशुमन आणि सुष्मिता यांचं लग्नच मान्य नाही. त्यावर राग काढण्यासाठी मात्र मुद्दाम तू सुष्मिताला हा ड्रेस दिलेला आहे. तेवढं सुष्मिता आता रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की ताई म्हणजे तू मुद्दाम हे सर्व केलं मला सगळ्यांच्या तोंडावर पाडण्यासाठी, तू कसला राग माझ्यावर काढते म्हणून तिच्यावर ओरडते. तेव्हा सगळेजण पाहत असतात. आनंदी आता समरकडे पाहत असते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.